हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी इथे सिंपल आणि क्विक एकदम रव्याचा शिरा कसा बनवायचा ह्याची रेसिपी घेऊन आले। तर त्यासाठी मी इथे अर्धा वाटी रवा घेतलेला आहे आणि इकडे मी बेदाणे आणि बदाम असे हे दोन प्रकारचे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। जर तुम्हाला अजून कोणते ड्रायफ्रुट्स आवडत असतील तर तेही तुम्ही घेऊ शकता। आणि दुसरीकडे मी एका कढईमध्ये 3 मोठे चमचे तूप टाकून घेतलं आणि ते तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे घेतलेले होते ड्रायफ्रुट्स ते रोस्ट करून घ्यायचे। हे ड्रायफ्रुट्स छान रोस्ट झाल्यानंतर आपण ते काढायचे आणि त्याच तुपामध्ये आपण जो अर्धा वाटी घेतलेला होता रवा तो टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा। गॅस मीडियम ठेवायचा आणि हा रवा आपल्याला छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही रव्याचा शिरा बनवण्यासाठी इथे 0 नंबरचा जो एकदम बारीक फाईन असा रवा असतो, काही लोक त्याला सुजी पण म्हणतात, ते यूज करू शकता। त्याने जो आपला शिरा होतो तो खूप मस्त बनतो। तर तुम्ही इकडे बघू शकताय की जो रवा आहे त्याला गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे, म्हणजे हा रवा एकदम व्यवस्थित आता भाजून झालेला आहे। आणि यामध्ये आता आपल्याला पाऊण ग्लास पाणी टाकायचं आहे। हे पाणी मी नॉर्मल पाणी टाकलेलं आहे, म्हणजे असं गरम करून वगैरे नाही टाकलेलं। तर रवा ऑलरेडी गरम असतो आणि ह्या नॉर्मल पाण्याने पण त्याला लगेच उकळी येते। तर मी इथे गॅसची फ्लेम वाढवली आणि पाण्याला उकळी आल्यानंतर रवा हळूहळू इथे शिजायला सुरुवात झाली आहे। या स्टेजला तुम्ही आता झाकण लावून ठेवू शकता आणि तुम्ही 2 ते 3 मिनिट हा रवा शिजण्यासाठी ठेवायचा। 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर थोडंसं पाणी आटल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता हा रवा आता पूर्ण शिजलेला आहे। तर यामध्ये आता आपल्याला साखर टाकायची आहे। तर मी अर्धा वाटी रवा घेतला होता, त्याला मी पाव वाटी साखर टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून साखर वाढवायची असेल तर वाढवू शकता, पण ही शुगर एकदम इनफ आणि बरोबर होते। तर मी ही साखर घालून घेतली आणि ती आता विरघळली आहे। ते साखरेचं थोडंसं पाणी सुटलेलं आहे, तर ते आटेपर्यंत आपल्याला हा रवा आता छान शिजवून घ्यायचा। आणि आता या स्टेजला मी जे ड्रायफ्रुट्स होते ते थोडेसे जाडसर असे कुटून घेतले होते ते यामध्ये ॲड केले। हा रव्याचा शिरा एकदम इझी, झटपट आणि क्विक होतो आणि टेस्टला पण खूप मस्त लागतो। तर तुम्ही कोणत्याही ओकेजनला एकदम इझी क्विक बनवायचं असेल तर बनवू शकता। तर मला अजून थोडेसे बेदाणे आवडतात शिऱ्यामध्ये, छान लागतात, म्हणून मी वरून अजून थोडेसे बेदाणे ॲड केले आणि मिक्स करून घेतलं। तर तुम्ही इकडे बघू शकता शिरा हा रेडी झालेला आहे। आणि या स्टेजला गॅस बंद करायचा। गॅस बंद करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये विलायची पावडर टाकायची। तर मी इकडे पाव चमचा विलायची पावडर टाकली आहे। विलायची पावडर टाकून झाल्यानंतर आपल्याला शिऱ्यामध्ये ते व्यवस्थित अशी छान एकजीव करून मिक्स करून घ्यायचं। आणि ते झाल्यानंतर तुमचा हा शिरा आहे तो सर्व करायला रेडी झाला आहे, एकदम गरमागरम। तुम्हाला जर आवडत असेल तर अजून तुम्ही थोडंसं वरून 1-2 टीस्पून असं तूप टाकू शकता आणि हा शिरा एकदम मस्त अप्रतिम लागतो। जर तुम्हाला माझं कंटेंट आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।